विठ्ठला तुला कसा देवा मायने अल्लाह से दरख्वास्त करता हूँ या खुदा मुझे नींद न ले देख तो ये वो दुनिया में जो ऊपर को निकल जाता है मतलब जिन उनका उजाला रोज तक हो जाता है रात की तारीख को चीर के आसमान के पास और आसमान के सितारों को भी मनाए करता हूँ और मेरे जरूरतमंद जवाबदार शाहरुख खान कभी कभी बंदर में ख्वाहिश आती है कि अभी और हासिल करूँ अभी और तरक्की करूँ अभी और ऊपर उठूँ और जी करता है कि मुझे चल जाओ आवाज दे रहा हूँ बहुत अच्छा और अपना पवन साहब जो हमारे लाडले कलाकार सिंगर आर्टिस्ट उसके बाद एंटोनी स्वतः रहता है कड़े जो बच्चे का कन्यादान हुआ था ना उसका पार्टी पे सच्चाई रहती है सच्चाई रहती है जहाँ दिल में सफाई होती है गाना गाओगे अभी गाओगे दो बार से गाना सफाई रहती है हम देश के वासी हम देश के वासी हैं जिस देश में आप सभी को हमारा नमस्कार और मेरा नाम मोहन भट्ट मैं थिएटर का एक कलाकार आज आता आमच्या उत्कृष्ट धार्मिक संख्या आहे देवळाने काही महिन्यापूर्वी तुमच्या अभ्यास झालं होतं आणि ते मोठा शॉप होता त्याची उलटी ही तसेच फार प्रेमळ आणि वडिलांची काळजी घेत असतो तुम्ही आणि अशा रीतीने हे चांगलं कुटुंब आपल्या वैद्यकीय असताना संघर्ष सगळं राहायचं ठरवलं आणि काही गेल्या आठवड्यामध्ये मला वाटतं की नाही सर आणि कोणाला तिथे आपण घेऊन दाखवावं आणि मग अचानक ठरवलं मी नाही होतं कारण सरांचा आज संपूर्ण प्रॅक्टिस बंद करून त्यांना जवळ 10 कॉल आजच जात आहे ते संपूर्ण प्रॅक्टिस बंद करून आज आपल्या आश्रमासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे लोकांचे सर म्हणजे काय म्हणायचं त्यांचं संपूर्ण कुटुंब माऊलीचं म्हणजे एवढं बोलत असते तर त्यांचं कुटुंब या सेवेला वाहिलेलं आहे स्वतः शुभम तुमचे सगळी कंपनी या ज्या महान कार्याला ईश्वरच आहे त्यांच्या रूपाने आपल्याला ईश्वर भेटलेला आहे मला इथे मध्ये पार ठेवल्यानंतर मला कोणत्याही गोष्टीची मला चिंता नाही आम्हाला जेवण खावण राहण होतो औषध पाणी होतो ते तुम्हाला सुरक्षा चक्र इथे तुम्हाला दाखवत आहे बाहेरच्या जगात काय करणार याची मला कल्पना आज लोकांना खायला आनंद मिळेल पण विषयाचे अतिशय फुटवाडा आहे आणि सध्या कोविडच्या नावाखाली सगळं बंद ठेवलं हा एक विषय तुम्हाला त्याची झड पोचली नाही असा नाही तरी पण तुमची पूर्ण काळजी घेतली जाते आणि घेणार नाही कारण हे काम काय ईश्वरच आहे लोकांच्या माध्यमातून हे करतात आणि माझं हे भाग्य की मी त्यांच्याशी संलग्न झालो ज्या व्यक्तीने इथे पाठवत होते ती व्यक्ती बाहेर गेली आणि काय जॉईन ते स्वीकारले आणि दुसरंच लागत तुम्हाला वाटतं याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा लोकांच्या सर्वांच्या माऊलीचा आभार मानलो आणि ईश्वर त्यांना हे सगळं बळ देवो असे मी त्याच्याकडे प्रार्थना करतो आप हमारे
देवता जैसे हमेशा पीछे खड़े रहते हैं। मैं सरप्राइज हूँ कि वो दूसरी मेडिकल मिलता है। मैं आपका बहुत बड़ा फैन हूँ। अपने बच्चे ने बोला था कि पापा शुक्र को आपका इधर का दर्द है, इधर का दर्द है, पापा तो आज भगवान ने हमारे पास आए, अपने को भगवान मानते थे। और कई बार सोचा था आपसे बोले सुबह सुबह जाके चलो मैं इतना मेडिसिन दिया, मुझे पेट नहीं हुआ, पापा से मिला भगवान तो बहुत आभारी। आपसे मिलने के लिए मैं कई बार प्लान किया पर नहीं कर पाया। तो ऊपर वाले ने आज का जो है आप मिलेंगे। मैं इनसे भी रहता हूँ, आप कह रहे हैं मुझे चलाना और बड़ा करना। मैं 13 साल से वन मैन शो में खड़ा किया। इसके पीछे मेरी मम्मी है, मेरी पूरी फैमिली है, आगे कहीं की इतना सपोर्ट नहीं है, फिर मैं अच्छा ढंग से चला पा रहा हूँ। ये तो आप गाँव में देख रहे हैं। मैंने सोचता हूँ कोई अच्छा होता हो, क्योंकि ये जो मिट्टी ये है रेडी लेने गए भेज दिया तिवारी को। तिवारी है अभी एक लड़का है, वो 4 साल पहले आया था जब ठंडा घूंगा था और बेडशीट में लपेट के पुलिस से गए। ये कुछ बोलता ही नहीं था, अभी थोड़ा बहुत बोलता है। पर एक छोटा सा गाना इससे शुरुआत करेंगे, अभी गाना ही गाता है। लाइफ और टाइम में जाते थे हमारे देशों में यहाँ पे एडमिशन लेके और हर सुविधाएं आप आपके बहुत आएंगे चलो देखो तो गाय को भी लिखी दिए थे एक लेके आए अभी कुछ भी रहे खाने में लगेगा वो आएंगे पास आएगा हजमे आ गए किसी हो जाएगी। देखो आज भी कमजोर नहीं तो गाय भी ऐसे उनके देती यहाँ कोई मैं सर का बहुत आभारी हूँ कि आज 2 ऑफिसर को यहाँ लाके तो उन्होंने ब्रेकफास्ट का अन्नदान किया। अभी दोपहर का अन्नदान का उनकी तरफ से है। मैं एक बार बहुत आभारी हूँ और बहुत खुश हूँ और मम्मी से मिलकर उनको भी बहुत खुशी लगा। मैं सर को बोलेंगे हम लोग ताले बजाएंगे, अभिनंदन मिलेगा। अभी अभी जो आपके सामने है आपका समूह है हे पालघर जिल्ह्यातील उत्कृष्ट वैद्य म्हणजे यांच्यासाठी नारी परीक्षा करून आपल्या जिल्ह्यामध्ये सामील होऊ शकतात। म्हणजे MD मेडिसिन डिग्री घेतलेले पण त्यांच्याकडे कोचिंग घेतात, कारण पुढे कामासाठी उठवली पण त्यांच्याकडे शिक्षण घेतात आणि चांगल्या प्रकारे कसं आपल्याला हे करता येईल, त्यांचा व्यवसाय करता येईल। काही जण सेवा करतात, काही जण व्यवसाय करतात, पण त्यांचं ज्ञान सगळ्यांना एकाच भावनेने एकाच बोलतात। कारण ज्ञान देताना तुझ्या वापराने कधी केलं नाही की हा व्यवसाय काय हा सेवा ज्ञान दिल्याचं दिले आणि त्याच्या उपयोगा दिले त्याचा हा प्रसार मग त्याच्यामध्ये डॉक्टर होतो, पेशंट होतो, कोणती होतो कधीही त्यांनी 24 तासामध्ये कोणालाही नाही म्हटलं मला ते जोक नाही। कारण मला कोणी अनेक वर्ष US रिटर्न स्पेशालिस्ट हेल्थ
असं मला लोचन देतोय, सिनेमा देतोय, गोळा देतोय, काही फरक पडला नाही. आणि एक दिवस मला माझ्या वडिलांचं आठवलं, जेव्हा त्यांना पॅरालिटिक झाला होता तेव्हा सर आमच्या गावात यायचे आणि त्यांनी गाडी बांधून दिला आणि मालिश केला. म्हणजे तो पॅरालिटिकचा हात जो थरथर कामात होता तो 2-3-4 दिवसामध्ये त्या हातामध्ये घेणार होता. माव त्यांच्या आणि त्याने आपण केली. आता तुम्ही सुरुवात येतोय सर्वांना विचारपासून आम्ही आयुर्वेदिक आहे तुम्हाला हे आयुर्वेदिकचा डॉक्टर तुम्हाला जाणणार नाही की आयुर्वेदिक होता नाही म्हणा हे तुझं त्याच्यावरती विश्वास आहे तुझं असंच म्हणजे ही कादंबरी खूप मोठी. फक्त 2 शब्द बोलणार मी. शाळेत असताना कोणीतरी मला शिकवलं होतं की मानव सेवा हीच ईश्वर सेवा. आज त्याची प्रचिती मला पूर्णपणे मिळाली. हे श्रेय तुमच्या सगळ्यांच्या परिश्रमास जातं. खास करून लोखंडे साहेब, त्यांच्या मातुश्री आणि त्याच्याशी निगडीत असलेले सगळे लोक. मला त्या लोकांची लिस्ट भरपूर लांब असल्यामुळे मी काय त्याचं वर्णन करू शकत नाही. पण हे असं सुंदर कार्य कंटिन्युअस असं चालू राहावं, हा परमेश्वर त्यांना अशी शक्ती दे की याचा प्रसार, याची भरभराट इतकी व्हावी की लोक एक मानवतेचं मॉन्युमेंट म्हणून त्याच्याकडे पाहावं. त्याने आता प्रत्येक प्रगतीच्या प्रत्येक स्टेपला माझी येण्याची इथे इच्छा आहे. बघूया आता परमेश्वर कुठपर्यंत नेतो. तुमच्या सर्वांचे आभार. परमेश्वर तुम्हाला उत्तरोत्तर प्रगती द्यावी. परमेश्वराने तुम्हाला उत्तरोत्तर प्रगती द्यावी. तुमचं स्वास्थ्य चांगलं राहावं आणि आजूबाजूच्या लोकांनी तुमच्याकडे पाहण्याचा एक सुंदर दृष्टिकोन ठेवून तुमच्या संस्थेला प्रगती द्यावं हीच परमेश्वराची आणि प्रार्थना. थँक्यू सर, थँक्यू. तुमच्या प्रत्येक वर्डमध्ये आमच्या कामाचं कौतुकाने जे ब्लेसिंग होतं त्याबद्दल फार फार आभारी.
मी वन मॅन शो मध्ये आजपर्यंत 14 वर्ष झालं आश्रम चालवतोय. त्या आईची कृपा आहे. आई माझ्या पाठीशी नसती तर मी काहीच करू शकलो नसतो. मग ज्याच्यावरती आईचा हात आहे तो माणूस सक्सेस होणारच. मंदिर मस्जिद गुरुद्वारा हे जाण्यापेक्षा आई वडिलांची सेवा करा आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चला. अशा प्रगती समाजसेवेच्या ज्या मी होतील ते देवाकडे मागितल्यापेक्षा आई वडिलांना मागा, आई वडील ते पूर्ण करतील. आणि माझ्याकडे कितीतरी असे आई वडील आहेत की त्यांना त्यांच्या मुलांचा ऍड्रेस माहित असून सुद्धा तिकडे जायला लोक बोलतात. कारण आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम इथं देतो आणि त्यांची सेवा करतो. रोडवरून भटकणारे जरी असतील पण एक त्यांचं स्वतःचं हक्काचं घर आहे. आणि ही आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण आयुष्य आता 14 वर्ष झाल्यात 51 चालू आहे. आता राहिलेलं आयुष्य यांच्या बरोबर घालवेन अशीच तुमच्या आणि ईश्वर चरणाच्या प्रार्थना गृहीत धरून त्यांचं ब्लेसिंग घेऊन मी पुढे चालू ठेवेन. माझे कालच मित्र बिल्डर आहेत तिकडे भोईसरला, माधुरी मॅडम त्यांना घेऊन आलते. बरं वाटतं अशा माणसांनी इथं बघावं की आम्ही किती खुशीने आणि सुखाने जगतो. कारण आम्हाला पडलं की झोपी, तर ज्यांच्याकडं काही नाही त्यांची गोष्ट आहे. पण आमच्याकडं एवढे आत्मे आहेत, एवढे देवदूत आहेत. हे देवांचं रूप आहे. मानव सेवाच ईश्वर सेवा आहे. तर हे सगळ्या माझ्यासाठी ईश्वर आहेत आणि यांच्या ब्लेसिंगमुळे मी करू शकतो. हीच तितकंच खरं आहे. आणि ते येणारा प्रत्येक जण काही नाही काहीतरी देऊन तर जातोच, पण त्याच्यापेक्षा जास्त ब्लेसिंग घेऊन जातो. आणि ह्यांचं सगळ्यांचं ब्लेसिंग त्यांच्या पाठीशी असतं. एवढंच मी आश्रमतर्फे आणि आईच्या तर्फे बोलेन. फार फार आभारी. वेलकम. तुम्ही साहेबांना फार थँक्स सर. आपण जो ब्लेसिंग दिला त्याबद्दल. मी माधुरी मॅडमला 2 शब्द बोलायला बोलले. हेलो, हाँ मैं माधुरी सबसे पहले जो है प्रणाम करना चाहूँगी क्योंकि आप लोगों का आशीर्वाद जो है मेरे लिए बहुत जरूरी है. ये जो सर अपने लोखंडे सर है ना, इनसे मैं काफ़ी इम्प्रेस हुई हूँ कि जो है ये इतना अच्छा काम कर रहे हैं. बस इनसे जो है थोड़ी बहुत जो है मैं भी चाहती हूँ कि इनके जैसा आप लोगों की सेवा कर सकूँ. ऐसे तो मैं सेवा करती हूँ पर जो है आप लोगों से मिलकर जो बहुत अच्छी लगी है मुझे. और आगे मैं कोशिश करूँगी कि जो है मैं भी जो है सर के जैसा जो है बाकी लोगों की मदद कर सकूँ और सेवा कर सकूँ. बस इतनी जो है कह के ना खत्म करती हूँ. हॅलो, नमस्कार. मी संदीप गौर. ॲक्च्युली खूप दिवसापासून प्लॅन होता की इथं कधीतरी यावं आणि विजिट करावं. पण आज मला इथं आल्यावर जाणवलं की एक मानवतेच्या स्वर्गामध्ये मी आलो. आम्ही तर पैसाचा खूप कमवतो, सगळ्या गोष्टी करतो, पण जे कार्य लोखंडे सर करतात ते कार्याला कुठेही म्हणजे हे नाही. त्या कार्याची आपण कशाबरोबर, कुठल्याही पैशाबरोबर किंवा कुठल्याही गोष्टीबरोबर तुलना करू शकत नाही. आणि अशा या कार्यामध्ये आम्हाला पण काही ना काही मदत करण्याचं एक मार्ग मिळावा आणि या दृष्टिकोनातनं तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळावे अशी आमची पण इच्छा आहे. त्यामुळे 100% इथून पुढं काही ना काही चांगली कामं करून तिथं 100% मदत निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि आपली जी ऑर्गनायझेशन आहे, जी संस्था आहे, त्याला जास्तीत जास्त पुढे नेण्यासाठी काय काय करता येतील त्या गोष्टींसाठी आम्ही काम करू. एवढं बोलून मी माझे 2 वाक्य संपवतो. धन्यवाद.